पांडुरंग करू प्रथम
आणि त्यातही माझ्याकडे आलेली कीर्तन सेवा आणि या सेवेमध्ये उपस्थित केलेला अभंग हा विशेष आहे. कारण जेव्हा पहिल्यांदा गेल्या 6 वर्षापूर्वी आपल्या जालन्यातला कार्यक्रम होता, मेळावा होता, तर या अभंगानं झालेली सुरुवात आणि आज 6 वर्षानंतर 90वा कीर्तन म्हणून एक ज्या अभंगाने सुरुवात झाली होती आज त्याच ठिकाणी आहोत म्हणून तोच अभंग सेवेसाठी घेतला. सालावादाप्रमाणे गेल्या कोरोना काळात जर सोडला तर आपल्या या महाविष्णू मेळाव्याचं साधू संतांच्या कृपाशीर्वादानं समर्थ सद्गुरू सच्चिदानंद संत श्रीपाद सच्चिदानंद संत रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादानं आणि तुमचं माझं सगळ्यांचं हृदयस्थान असणारे गुरुवर्य भगवान बाबा शिंदे मुंबई यांच्या कुशल मार्गदर्शनातून संयोजनातून आणि समस्त जालनावासियांच्या सहकार्यातून चालत असलेला हा महावैष्णव मेळावा आणि महावैष्णव मेळाव्याचा आजचा तपपूर्ती सोहळा आहे. आता तपपूर्ती सोहळा म्हणजे किती वर्ष? 12वं वर्ष. तर हा आकडा बघितला तर याच्यामध्ये किती आकडे? 2. कोणते? 1 आणि 2. आता आजचा म्हणजे हा जो यावर्षीचा आपला कार्यक्रम आहे तो काहीतरी विशेष आहे. कारण दरवर्षी आपण साध्या मंडपामध्ये होतो, यावर्षी आपण लॉन्समध्ये आलो, कुठेतरी भव्य दिव्य स्वरूप या मेळाव्याला आलेला आहे. आणि ह्या वर्षीचं वर्ष म्हणजे 12वं आणि विशेष करायचं, भव्य दिव्य नियोजन करायचं अशी सगळ्या जालनेकरांची इच्छा होती. कारण 12वं वर्ष आहे, तपपूर्ती आहे, सगळ्यांना तोंडात तेच होतं. महिनाभरापासून चाललं होतं 12वं वर्ष आहे, 12वं वर्ष आहे. मग 12 वर्ष बघितलं तर 1 आणि 2. मग या 12 वर्षाचं काहीतरी, या 12 आकड्याचं काहीतरी विशेष काय आहे तर 1 आणि 2 बरोबर 12 झाले. तर मग 1 व्हायचं आहे, पण 1 होण्याकरिता आम्हाला द्वैत सोडायचं आहे. मग हे द्वैत सोडून या 12 वर्षामध्ये हे द्वैत सोडायचं आहे आणि आम्हाला 1 व्हायचं आहे. द्वैत सोडायचं म्हणजे नेमकी करायचं काय तर मी आत्मा किंवा मी जीवात्मा आहे आणि तो परमात्मा आहे, हे जे द्वैत आहे हे द्वैत सोडायचं आणि तो आणि मी 1 आहे. हे द्वैत सोडायचे, हे 2 सोडायचे आणि आम्हाला काय व्हायचे? 1 व्हायचे. म्हणून हा विशेष आहे. हा जो 12वा आकडा आहे, जो 12 वर्ष आहे ते काहीतरी विशेष आहे. आणि म्हणून या 12व्या वर्षामध्ये महावैष्णव मेळाव्याला आलोय. मग इथं आल्यानंतर नुसती बालुशाही खायची जायचं असं नाही, तर हे जे 2 आहेत हे द्वैत आम्हाला सोडायचे. नाहीतर दररोज मस्त चालू आहे, जिलेबी आहे, बालुशाही आहे, फक्त एवढं मला ते ठेवू नका. तर हे द्वैत सोडायचं आहे. मी आणि तो देव वेगळा आहे, हे जे द्वैत आहे हे द्वैत सोडायचं आहे. आणि हे द्वैत सोडून तो आणि मी 1 आहे, आम्हाला हे 1 व्हायचं आणि यासाठी हे 12वं वर्ष आहे. आणि 12व्या वर्षातलं या महावैष्णव मेळाव्याचा बोलता बोलता आज 3रा दिवस, उद्या काला आपण महावैष्णव मेळाव्याच्या जवळपास शेवटच्या टप्प्यावरती आता आलेलो आहोत. आणि बघा, जेव्हा हे कार्य बाबांनी सुरू केलं असेल, आजच्याच पंढरनाथ महाराजांनी आपल्याला परंपरा सांगितली की हे महान तत्व आहे. अनेक देवादी देवाकडून आदिनाथकडून सगळं सिद्धांचा मच्छिंद्रप्रायाचा मुख्य शिष्य, हे काही साधं सुद्धा नाही, हे आनंदीकाचं तत्वज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि भगवान बाबांच्या मार्फत समस्त जालन्यामध्ये असेल, आजूबाजूचे जे काही गाव असतील या सगळ्यांकडं हे तत्व अनादिकाचं तत्वज्ञान हे तुमच्या माझ्यापर्यंत आलं. आणि हे तत्वज्ञान ज्यांच्यामुळे आलं ते म्हणजे बाबा. आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनामध्ये बाबा आहेत, म्हणजे विशेष सद्गुरू आहेत. आणि सद्गुरू भेटले याचा अर्थ आपण सामान्य नाही. कारण वाटतं तितकं सद्गुरू भेटणं इतकं सोपं नाही. भाग्य नाही ना बहुजन्म समजते. सत्संगम लभते पुरुषो
नाही सद्गुरू येतात पण येऊन त्या सद्गुरूकडून जे घ्यायचं ते घेणं होत नाही, सद्गुरूचं महत्त्व कळत नाही. आणि आजचा अभंग खरं सांगू तर साधकाला या अभंगाचा जो अर्थ आहे तो फार गूढ आहे आणि प्रत्येक साधकाच्या हा जीवनातला अर्थ आहे. म्हणून जर बघितलं तर सद्गुरू तुमच्या आमच्या जीवनात आलेले आहेत आणि हे सद्गुरू तुम्हाला आम्हाला भेटले त्याचा अर्थ आम्ही काहीतरी विशेष आहोत. कारण सद्गुरू काही सहजासहजी भेटत कारण भगवंताचं दर्शन होतं पण सद्गुरू एवढा वाटण्याचा सोपा नाही. कारण आजकाल जर बघायला गेलं तर चांगला सद्गुरू भेटणं जो ब्रह्मनिष्ठ असेल, जो ज्याच्याकडे अधिकार असेल, त्या ब्रह्मतत्वाचा अधिकार असेल असा सद्गुरू भेटणं आजकाल सोपं नाही. मग सद्गुरू भेटतो तर यासाठी लागतात 3 गोष्टी. पहिली गोष्ट आहे सत्कर्म. कारण जर माणसाकडे सत्कर्म असेल तर जीवनामध्ये सद्गुरू येतो. सत्कर्म परिपाकांते आणि भगवते सद्गुरू दर्शन. माणसाकडे सत्कर्म असेल म्हणजे चांगलं कर्म असेल तर सद्गुरू भेटतात. तुमच्या आमच्या जीवनात बाबा आले याचा अर्थ आमचं काहीतरी सत्कर्म आहे, बरोबर का? चांगलं कर्म म्हटल्यानंतर माणसाला विचार करावा लागतो. कारण आजकाल लोकांची माणसाची साहजिक प्रवृत्ती कशाकडे आहे? वाईट करण्याकडे आहे. माणसं कीर्तनाला येतात मी काही स्थिर बसत नाही, इकडून मारा घाल, तिकडून मारा घाल, इकडून मारा घाल, तिकडून मारा घाल, तुझं काय चाललंय, पाय वगैरे कर, हे कर ते कर. का माणसाचं मन स्थिर नाही. लोक म्हणतात बाबा मी एवढे वर्ष कर्मात आले पण आम्हाला फरक नाही. का? कारण अजून आमचं मन आमच्या ताब्यात आलेलं नाही. बघा बरं, हे वास्तविक प्रत्येकासाठी माझ्यासाठी सुद्धा सांगणार आहे. आणि बस तुम्हाला पण ही कारणांचा सुद्धा आमचा गोंधळ होतो. कुठेतरी आमचं मन अजून आमच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये आलेलं नाही. आम्ही कुठेही बघा जे लोक किंवा जे संत, जे मोठे मोठे संत जर बघितले तर त्यांचे जे मन त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे किंवा त्यांचा श्वास त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे. कशामुळे? कारण त्यांचं मन त्यांच्यामध्ये काबूत झालेलं आहे. मनावर त्यांचं पूर्ण कंट्रोलेशन आहे. आम्ही कीर्तनात बसतो, बाबांचे विचार ऐकायला बसतो पण ते ऐकत असताना सुद्धा आमचं मन कुठेतरी पळून येतो. कारण 40 सेकंदापेक्षा जास्त वेळ मन एका ठिकाणी टिकून राहत नाही. मग विचार करा, जे साधू संत आहेत त्यांचं मन भगवंताच्या वचनामध्ये लागलेलं असतं, मनामध्ये किती कंट्रोलेशन असतं आणि म्हणूनच ते काहीतरी संत पदाला पोहोचलेले आहेत. मग सद्गुरू जीवनामध्ये येण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे सत्कर्म. जर माणसाकडे चांगलं कर्म असेल, जर माणसाने चांगले कर्म केलेले असेल, जीवनामध्ये येऊन चांगले काम केले असेल तर सद्गुरू भेटतो. जर तुमच्या जीवनाचा विचार केला तर असं वाटतं की एवढे मोठे सद्गुरू आले त्यामुळे आमचं सत्कर्म तर आम्हाला काही दिसत नाही. कारण आमच्या शेजारचा जो माणूस या गोष्टीला मानत नाही, सद्गुरूला मानत नाही, त्याचे कर्म आणि आमचे कर्म काही विशेष वेगळे नाही. मग आमच्या जीवनामध्ये असं काय सत्कर्म असेल तर ते सत्कर्म म्हणजे ह्या जन्माचं आहे असं नाही. अनंत जन्माची पुण्य लागते, अनंत जन्माचं भाग्य लागत असतं. नाही
मला सांगा, आपण इथं काही कायम करायला आलो नाही. एक ना एक दिवस आपल्या घरी जायचं आहे. मग तिथं गेल्यानंतर मुक्कामाची व्यवस्था आहे का नाही? तिथं कूलर, फॅन, टीव्ही या सगळ्या गोष्टी आहे का नाही? म्हणजे सोय वास्तविक इथून जेव्हा आम्ही आमच्या पुढच्या यात्रेला जाणार आहोत, कळतंय ना तुम्हाला पुढची यात्रा? मेल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्याच्यानंतर आमच्या ना मुक्कामाची व्यवस्था आहे ती कशी आहे? मुक्कामाची व्यवस्था म्हणजे संशय नाही बरं. मेल्यानंतर पुढची जी गती आहे त्या गतीमध्ये आमची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था नव्हे आमची जी सोय आहे ती करायची आहे. आणि ही सोय करत असताना आम्हाला सद्गुरूची गरज आहे. सद्गुरूशिवाय ती सोय होऊ शकत नाही. बरं तुम्हाला सांगू, संत एवढे दयाळू आहेत, एवढे प्रेमळ आहेत ना, की त्यांना वास्तविक या जीवाची दया आहे. कारण त्यांना माहिती आहे की हा जीव स्वतःच्या बळावरती देवापर्यंत जाऊ शकत नाही. नवीन नव्हे, स्वतःच्या बळावरती याच्याकडून पुढची सोय होऊ शकत नाही. म्हणून संत नेहमी कसं ना होईना सांगत राहतात की देवाची भक्ती करा, देवाच्या नामस्मरण करा. का? कारण कुठेतरी वाटत असतं की यांना तो भगवंत प्राप्त व्हावा आणि पुढची जी सोय आहे ती चांगली होईल. म्हणून बऱ्याच वेळेस संतांनी सांगून बघितलं, चांगलं सांगून बघितलं, विनवणी करून सांगितलं, अनेक वेळेस सांगितलं. एकदा हात जोडून विनवणी करून सांगितलं कार्य करा. जे देवाचं कार्य आहे, म्हणजेच या जीवाला देवाची भेट घालून देणं हे कार्य करणार
जीवाचा उद्धार करण्यासाठी. मग जीवाचा उद्धार करत असताना अनेक प्रकारे सांगून बघितलं, अनेक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतात, नवे नवे जीवाला सावध करण्याचं काम करतात. कारण संत असे आहेत की जे माणसाला या जीवाला खरंच नवे नवे हिताचा उपदेश करून ते देवापर्यंत पोहोचण्यासाठी सावध करतात. जर संतांच्या व्यतिरिक्त बघितलं तर चांगले सांगणारे भेटत नाही, चांगली वाट सांगणारे आजकाल कमी आहेत. कारण लोक वाट सांगणारे आजकाल कमी आहेत आणि वाट लावणारे जास्त आहेत. मग संत असे आहेत की ते वाट लावणारे नाहीत, तर एकच तळमळ असते की या जीवाचं गीत झालं पाहिजे म्हणून हिताचा उपदेश करतात आणि या जीवाला सगळं सावध करत असतात, जागृत करत असतात. आता तरी वसावत, 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 आता तरी झोपलेले असताना सावध करतात. नवे नवे जेव्हा जीवनात काहीतरी धोका येणार असेल, संकट येणार असेल तर अगोदर माणसाला सावध करतात. सावध झालेला आहे पण तुमच्या जीवन शब्द आलेला असेल ना, सावध झालेले ऐकू सगळ्यांना येतं, नवरदेवाला सुद्धा मला असतं ऐकू येतात, पण सावध हो. कारण वास्तविक संसार माणसाला आवडीचा विषय नाही. एवढा खाटमाट केलेला असतो, कशासाठी केलेला असतो, त्या अक्षदा पडण्यासाठी केलेला असतो, सावध होण्यासाठी केलेला नसतो. पण संत हे हितकारी असतात, हिताचा उपदेश करतात की सावध व्हा. आणि सावध होणे म्हणजे करा काय, तर सावध व्हायचं म्हणजे कोण मी, हा करा शोध, मी कोण आहे हा शोध करायचा आहे. कारण वास्तविक जर बघायला गेलं तर मी हा देह नाही, मी हा देह नसून मी ते तत्व आहे जे कालही होतं, जे आज आहे आणि जे उद्या सुद्धा राहणार आहे. फक्त या तत्वाचा शोध करत असताना संत सावधही करतात. नवे नवे त्या तत्वाचे ते अधिकारी सुद्धा आहेत. वास्तविक संत कसे असतात की जे या जीवाला शिवाची त्या भगवंताची भेट करून देऊ शकतात. ते अधिकारी असतात, त्यांच्याकडे एवढी ताकद असते, तेवढी शक्ती असते. नवे नवे ते या भगवंताला प्राप्त करून देण्याचे अधिकारी असतात. काल आपण बघितलं ना, त्यांच्याकडे हरी होता म्हणून त्यांनी तो दाखवला. माझा दाखवा हरी म्हणून येतो कापडाचे. तुमच्याकडे तो अधिकार आहे, तुमच्याकडे तो देव आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगणं आहे, तुम्हाला तो देव दाखवा. आणि ही साधकाची इच्छा असली पाहिजे. सद्गुरूकडे गेल्यानंतर हीच इच्छा असावी की तुमच्याकडे आलोय, तुम्ही त्या भगवंत तुमच्याकडे तो हरी आहे, तो देव आहे, मग तो हरी दाखवा. नवे नवे मला त्या हरीची ओळख करून द्या, मला त्या हरीचा संबंध लावून द्या. मेरे तार प्रभु से जोडे ऐसा कोई संत मिले, मेरे तार हरी से जोडे ऐसा कोई संत मिले.
भगवंताचे अधिकारी असतात. साधू शिवाय सद्गुरु शिवाय जे नाम शोधत नसेल नाही. परंपरा सांगितली कशासाठी? कारण हे अधिकारी लोक होते, यांच्याकडे तो अधिकार होता कशाला? दुसऱ्यांना देण्याचा. आणि म्हणून त्यांनी दिलं. जर असंच जर दुसरे कुणाकडून घेतले तर ते पचत नाही. त्यासाठी अधिकारी लोकांचं लागतं. आणि म्हणून आज जीवनामध्ये सद्गुरु करायचं म्हणजे फार हे झालं. कारण सद्गुरु किंवा गुरु जर बघितले तर कमी नाही, उतरा आलाय. कारण जीवनामध्ये जर बघायला गेलं तर आता तिकडं तिकडं जसे कसे मी गुरु पडलेले आहेत, पण आशा करून जमणार नाही. त्यासाठी अधिकारी लागतो, हाताने गुरु लागतो. नाहीतर आशा जर बघितलं तर आता अशा लोकांची कमी नाही. असे एवढे आले की त्या मानाने खरे सद्गुरु खरे संत जे आहेत ते कुठंतरी मागे राहिले किंवा त्यांचा शोध सहजासहजी लागत नाही. कारण आजकाल बाजार भरपूर पडले. बुवा बाजीला शिखर गाठलं, खऱ्या संताला माग टाकलं. बुवा बाजीला शिखर गाठलं, खऱ्या संताला माग टाकलं. दिखावा भरपूर आलेला आहे. म्हणून अशा दिखाव्याकडे जर गेलो तर मग सोय होऊ शकत नाही. मग सोय करून घ्यायची असेल तर जो सद्गुरू पाहिजे तो कसा पाहिजे? खानदानी पाहिजे, परंपरेचा पाहिजे, त्याच्याकडे तेवढा अधिकार पाहिजे. मी सद्गुरू सांगायला लागले बरं. जर सद्गुरू, कारण त्याच्याकडे तो हरी पाहिजे. आणि तेव्हा गुरु ऐसा चाहिए जैसे जंगल में शेर. काल सांगितलं आम्ही कावळे नाही, आम्ही काहीतरी वेगळे आहोत. वेगळे आहोत म्हणजे काय आहोत? जंगलाचे राजे आहोत. आम्ही काही कावळे गिधाडे असं कोणी नाही, आम्ही काहीतरी वेगळे आहोत. आणि म्हणून का? कारण ही जी संत मंडळी आहे यांच्याकडे तेवढा अधिकार आहे, त्यांच्याकडे तो हरीचा मार्ग आहे. नवे नवे त्या हरीचे, त्या भगवंताचे नवे नवे ते नामाचे अधिकारी आहेत. म्हणून अशा सद्गुरूकडे जावं. नाही तर असे बाजार भरपूर पडले. मग असं सांगणारे भरपूर आहे, नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. पण नेमकी नाम कोणतं हे सांगणारे फार कमी आहे. कारण ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ पण सर्वत्र दुर्लभ. सोपं आहे, सुलभ आहे, सगळीकडे चर्चा आहे याची, पण कसं आहे? दुर्लभ आहे. दुर्लभ म्हणण्यापेक्षा हे खानदानी आहे, हे सगळीकडे भेटू शकत नाही. याच्यासाठी पक्का गुरु लागतो, त्याच्याकडेच त्याचा अधिकार असतो. हे नामस्मरण करा, नामस्मरण करा असे सांगणारे भरपूर पडले बाजारामध्ये, पण अशाकडे जाऊन जमणार नाही. कारण राम राम तो हर कोई जपे, ठग ठाकुर और चोर. पण जसे राम असेल, ध्रुव पडल्यावर मीरा करे, वो राम कोई नुसतं राम राम म्हणत राहिले तर पुण्य होईल, पण मात्र जन्म मरण टळणार नाही. कारण राम हे कशाला नाव आहे? देहाला आहे. म्हणून तो जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला जे ठेवलं जातं ते नाव. नाव म्हणजे नाव नाही, राम राम होता. पण त्या रामाला सुद्धा जीवनामध्ये राम कळून गेल्याकरिता मी कोण आहे हे कळून घेण्याकरिता कुणाकडे जावं लागलं? वशिष्ठांकडे. का? तो तर देव होता, त्याला काय करते? पण देव जरी असला तरी सुद्धा मी देव आहे हे ओळखून घेण्याकरिता त्याला सद्गुरूची गरज आहे. राम केला ब्रह्म आणि वशिष्ठ मुनी तारक कृष्ण संदीपान गुरु परब्रह्म दावी आले. रामाचे जर राम ठाऊक असता, शरणकार असता वशिष्ठ असेल. जर रामाला माहिती असतास की मीच देव आहे, मीच परब्रह्म आहे, मीच जगाचा मालक आहे, मीच तो परब्रह्म राम आहे, तर ते वशिष्ठांकडे गेले नसते. पण जगाच्या मालकाला, देवाला सुद्धा स्वतःची
कोण आहे याचा शोध लागू शकत नाही. आणि एकदा कळलं की मी कोण आहे की मग पुढची सोय व्हायला वेळ लागत नाही. म्हणून अशा सद्गुरूंची शरणागती करावी आणि त्यांचे पाय नित्य धरावे. शरणागती करायची म्हणजे काय करायचं? कारण माणसाचा शरणागती शब्द बघितला तर शरणागती म्हणजे जाऊन पाय पकडणे किंवा दर्शन घेणे, याला शरणागती म्हणत नाही. ही बाहेरची शरणागती आहे. पण त्यांची शरणागती म्हणजे काय? तर शरणागतीची 3 लक्षणं आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे गुरुची शरणागती असणं किंवा संतांची त्या देवाची शरणागती असणं म्हणजे काय? तर भगवंत माझ्यासाठी जे करतायत, सद्गुरू माझ्यासाठी जे करतायत ते सगळं काही माझ्या भल्यासाठी आहे. परवा दिवशी सांगितलं ताटे महाराज काहीतरी बोलले तर म्हटले हे जरी चांगलं लागायचं असलं पण कशासाठी आहे? हितासाठी. सद्गुरूचं कसंही बोलणं असू द्या पण कशासाठी असतं? हिताचं असतं. मग हा विश्वास असायला पाहिजे की सद्गुरूने म्हणजे देवाने माझ्यासाठी जे काही केलेलं आहे ते सगळं चांगल्यासाठीच केलेलं आहे, माझ्या भल्यासाठी केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास पाहिजे. आज कुठेतरी लोक परमार्थामध्ये येतात आणि परमार्थापासून दूर जातात. का? विश्वास. वास्तविक जीवनामध्ये सद्गुरू केल्यानंतर त्यांच्यावरती एवढा विश्वास असावा की त्यांच्या शब्दानंतर दुसरा कुठलाच शब्द त्या योग्यतेचा वाटू नाही. बस त्यांनी सांगितलं एवढंच की याच्या पलीकडे दुसरं सत्य असूच शकत नाही. हा विश्वास पाहिजे. आज माणसाचा विश्वास डगमगतोय म्हणून कुठेतरी आज परमार्थापासून माणसं दुरावले येतात. पण तो करंट बसत नाही. रेंजमध्ये येतात पण रेंजच्या बाहेर पडतात. कारण तो करंट बसत नाही. कुठेतरी विश्वास कमी पडतो. मग शरणागती पाहिजे. शरणागतीमध्ये विश्वास पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भगवंताने माझ्या आयुष्यात जे काही दिलेलं आहे ते नक्कीच मी ज्या स्थितीमध्ये असेल त्या स्थितीमध्ये त्याला सामोरं जाईल. आम्ही गाडीत बसल्यानंतर ड्रायव्हरवरती विश्वास ठेवतो की तो आम्हाला घरी बरोबर पोहोचतोय. ट्रीटमेंटला गेल्यानंतर डॉक्टरांवरती विश्वास ठेवतो की तो जो उपचार करताय, जी ट्रीटमेंट करताय ती बरोबर आहे. दवाखान्यात कोरोनामध्ये जे गेले होते डॉक्टरांना देव मानत होते की यांनी जे उपचार केलेला आहे तो कशासाठी आहे? चांगल्यासाठी आहे. आता मी वाचणार डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्याच्यावरती विश्वास ठेवतो. जी गोळी दिलेली आहे ती बरोबर खातो. पण एवढाच विश्वास जर भगवंतावरती ठेवला, जर सद्गुरूवरती ठेवला ना तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण कुठेतरी विश्वास आहे. आज लोक परमार्थाच्या करंटमध्ये बसत नाही कारण गुरुवरचा विश्वास डगमगतोय. आणि शिष्य असून गुरुची लक्षणं तपासायला लागलो आणि जर शिष्य असून गुरुची परीक्षा बघायला लागलो तर गुरु कधीच करणार नाही. शरणागती करणं म्हणजे इथे नुसतं पाय काढणं एवढं मर्यादित नाही. तर विश्वास त्या संतांच्या पायी असायला पाहिजे. संतांच्या चरणावरती एवढा विश्वास असावा, सद्गुरूच्या चरणी एवढा विश्वास असावा की त्यांच्या शब्दाच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला शब्द जीवनामध्ये खरा असू नाही. मग शरणागती करत असताना सद्गुरूची अशी शरणागती करावी आणि सद्गुरूची शरणागती केल्यानंतर नवे त्यांचे पाय धरल्यानंतर माणूस जो आहे, जीव जो आहे तो जीव राहत नाही तर तो परब्रह्म होऊन जातो. कारण सद्गुरू स्वतः परब्रह्म असतात, ब्रह्मस्वरूप असतात. आणि एकदा तो जीव त्यांच्या संगतीमध्ये गेला की तो सुद्धा परब्रह्म स्वरूप होऊन जातो. असं तिथे
तर जीवाला ब्रह्मस्वरूप करतात, कारण ते स्वतः ब्रह्मस्वरूप असतात. जीवनामध्ये साधू संतांचे खरंच आपल्यावरती अनुभव आहे, कारण जेव्हा जीवनातले सुख बघितले आणि ज्या सुखाकडे त्यांनी बघितलं, जेव्हा कळालं की हे सुख नाही तर खऱ्या सुखाचा विचार केवळ वेश आहे, त्यावेळेला खऱ्या सुखाच्या पाठीमागे लागले आणि खऱ्या सुखाचा शोध घेत असताना त्यांना कळालं की खरं सुख हे दुसरं काही नसून तर ते म्हणजे भगवंताच्या भजनामध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये खरं सुख आहे. आणि त्यांनी आतापर्यंत हेच आपल्या अनुभवातून, आपल्या सगळ्या जे काही त्यांनी शोध घेतला त्यातून एकच सांगितलेलं आहे की जे खरं सुख आहे तर ते म्हणजे दुसऱ्या जीवनाचं सुख नसून तर ते म्हणजे भगवंताच्या भक्तीचं सुख आहे. आणि हेच सुख त्यांनी सगळ्यांना सांगितलं की या सुखाचा जीवनामध्ये अनुभव घ्या, हे सुख आत्मसात करा. आणि हे सुख आत्मसात करत असताना ते नामस्मरण गरजेचं आहे. आणि त्याकरिता संतांनी ते नाम शोधून काढलं. संत एकांती वैसले सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले सार काढले निवडून, ते श्री हरीचे नाम आणि सर्व पाठका करी वसम. असे मंगलमय असणारं नाम, पवित्र असणारं नाम, या नामाने जर ताकद बघितलं तर कितीही पाप असू द्या, किती जरी पाप असेल पर्वत एवढं तरी जर ते पाप क्षणात जाऊन भस्मसात होईल. कशाने? नामाने तेवढी ताकद. या प्रमाणापर्यंत यायचं होतं मला, पण ठीक आहे. तृण अग्नीमुळे समरस झाले. समरस कधी होतं? हे समरस होण्यासाठी वास्तविक माहिती का, हे समरस होण्याकरता हा सगळा खटाटोप आहे. जर बाकीच्या ठिकाणी बघितलं तर कितीही मोठा शिक्षक असू द्या, तो आपल्या विद्यार्थ्याला सगळं ज्ञान देईल पण थोडंफार शिल्लक ठेवेल. त्याला विद्यार्थी किंवा त्याला शिष्य म्हणून राहता येईल असं नाही, त्याला शिक्षक बनवू शकणार नाही. सगळं काही दिलं बरं, कारण शिक्षकाची काहीतरी क्वालिटी असते. शिष्यापेक्षा शिक्षक काहीतरी विशेष वाटलं पाहिजे म्हणून एक का होणार एक तरी अशी गोष्ट असते की तो ती त्या विद्यार्थ्याला देत नाही. पण साधू संतांकडे हा देत नाही. इथं आले की मग आपण सारी हे करी ती तात्काळ नाही काळा वेळ तयारी, कारण बाकीच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी असं आपल्यासारखं वर्चस्व दुसऱ्याचं असू नाही, हा स्वार्थ मनामध्ये आहे. पण साधू संतांच्या मनामध्ये स्वार्थच नाही. त्यांच्या मनामध्ये स्वार्थ नाही की मी मोठा आहे, मग हा जर मोठा झाला तर माझी कुठेतरी जागा देवाला कुठेतरी भीती. इंद्र वगैरे आपण हे बघतो कशासाठी? पदासाठी, की आमचं पद कोणीतरी हिसकावे. पण साधू संतांकडे हा भेद नाही, त्यांची भीतीच नाहीये. उलट त्यांची इच्छा आहे की जे आम्ही सेवना करतोय, जे आम्हाला प्राप्त झालेलं आहे तो परमानंद, ते परब्रह्म तुम्ही सुद्धा आत्मसात करा. जे आम्हाला भेटलंय ते तुम्ही सुद्धा अनुभवा. मागा आपण महाराजांनी आम्ही बोलत असताना विचार असं बोलणं चालू होतं, तेव्हा म्हणाले की आपल्यापर्यंत हा विचार आलेला आहे आणि आपल्याला हे भेटलंय, समाजापर्यंत आपल्याला तो विचार पोहोचवायचा आहे. ज्या प्रकारे आपल्याला ते कळेल तसं लोकांना सुद्धा ते कळलं पाहिजे. हा विचार फक्त आनंद संप्रदायामध्ये आहे, हा विचार फक्त परमार्थामध्ये आहे. बाकीच्या ठिकाणी किती असू द्या
नाही विठ्ठल विठ्ठल मग भगवंताचं नाम असं आहे की कितीतरी पाप असेल कितीतरी पातक असेल तर क्षणात भस्मसात होतं घेताना मनोभावाचे आणि पर्वत जळती पापाचे पापाचं पर्वत जरी असलं तरी सुद्धा जळून भस्मसात होतं कशाने भगवंताच्या नामाने कारण ती ताकद त्याच्यामध्ये आहे पण ते नाम कसं असावं संताच्या अधिकारात नसावं संत हे नामाचे अधिकारी असतात नवे नवे संतच फक्त या नामाचे अधिकारी असतात संताच्या व्यतिरिक्त नामाचा अधिकार दुसरं कोणाकडे नाही म्हणून ह्या गोष्टी जर कळून घ्यायच्या असेल ह्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असेल तर जीवनामध्ये सद्गुरू गरजेच्या आहेत सद्गुरू केला नाही तर ह्या गोष्टी कळू शकत नाही ना कळे ते कळे कळे ते ना कळे ना कळे ते कळे आणि सद्गुरू जीवनात आले की मग ते अधिकारी असतात आणि त्यांच्या अधिकाऱ्यातून ते नाम आमच्यापर्यंत पोहोचत असतात आणि म्हणून ही परंपरा गरजेची आहे आपल्या या आनंद संप्रदायामध्ये ही परंपरा आहे हे जे साधू संत आहेत हे अधिकारी आहेत यांच्याकडे रामनामाचा भगवंताच्या नामाचा त्या हरीचा अधिकार आहे ते अधिकारी आहेत त्यांच्याकडे हरीचा अधिकार आहे आणि म्हणून आम्ही जर त्यांच्या सत्संगामध्ये त्यांच्या संमतीमध्ये गेलो त्यांच्या सानिध्यात गेलो तर नक्कीच आम्हाला सुद्धा ते परब्रह्म ते ब्रह्मस्वरूप त्या ब्रह्मस्वरूपावरती संत आवड झाली आहे ते ब्रह्मस्वरूप आम्हाला सुद्धा प्राप्त होऊ शकतं म्हणून जीवनामध्ये सद्गुरूकडे जावं पण वास्तविक सांगू का सद्गुरूकडे गेल्यानंतर मला देव भेटावा ही इच्छा असावी लागते वास्तविक मी या देहामध्ये आलेलो आहोत आणि या देहामध्ये आल्यानंतर आम्हाला त्या देहामध्ये राहून फक्त या गोष्टी करायच्या नाही तर आम्हाला तो भगवंत प्राप्त करायचा आहे ईश्वर मला भेटला पाहिजे हा व्यास ही इच्छा माणसाच्या मनात पाहिजे कारण इच्छेशिवाय काही होत नाही इच्छा ते मार्ग माणसाच्या जीवनामध्ये इच्छा असावी की त्या देवाला त्या भगवंताला मला प्राप्त करायचे आणि इच्छा असेल तर मग मार्ग निघत असतो वास्तविक जीवनाआधी तळमळ असावी भेटीला
पाहिजे. असं वाटलं पाहिजे जीवाला की आम्ही कुठेतरी त्या भगवंताला प्राप्त करून घ्यायला पाहिजे. नवे नवे जीवाचं खरं स्वरूप ओळखलं पाहिजे. तो भगवंत मला भेटला पाहिजे. ही जिज्ञासा मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि ही जिज्ञासा घेऊन संतांकडे गेलं पाहिजे. वास्तविक मला आणि देवाला भेट घ्यायची आहे. नवे नवे तो देव, तो भगवंत मला प्राप्त करायचा आहे. तो ईश्वर, तो देव माझा झाला पाहिजे ही इच्छा साधकाच्या हृदयात